आणि वेगवेगळ्या प्रश्नामध्ये सातत्याने मग एखाद्या गल्लीमधला गटाराचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, या विषयामध्ये वारंवार लढत गेलो आणि लोकांनीच पुढे गेलो. कुटुंबामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेची सेवा करण्याच्या तळमळीतून अनेक नेते मोठे होतात, उच्च पदावर जातात. त्यांची ही वाटचाल त्यांच्याबरोबर चालणाऱ्या अनेकांना पाठबळ देते. असेच एक प्रेरणादायी नेते म्हणजे आमदार हेमंतदादा पाटील. हिंगोली मतदारसंघातील माजी खासदार हेमंत श्रीराम पाटील हे नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रिय नेते आहेत. सर्वसामान्यांसाठी सातत्याने आंदोलन करत शिवसेना शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा क्रमाने त्यांनी राजकीय यश मिळवले. त्यामुळेच मोठा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांचा विश्वास त्यांनी मिळवला. मी पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्यावेळेसच्या उपमहापौरांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिलं. मराठवाड्यामध्ये हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी शिवसेनेचे जाळे विस्तारले. सर्वसामान्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकांचे राज्यभर कौतुकही झाले. त्यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सहकार क्षेत्रातही हेमंतदादा पाटील यांनी भरीव योगदान दिले आहे. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारांनी भारलेल्या हेमंतदादा पाटील यांनी विचारांची साथ कधीही सोडली नाही. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी राजश्री यांचीही त्यांना समर्थपणे साथ मिळाली. त्यांचे वडील श्रीराम पाटील हे पाटबंधारे विभागातील अभियंता होते. आई कमलाबाई गृहिणी आहेत. ते नांदेड शहरात दरवर्षी आषाढी महोत्सवाचे आयोजन करीत असतात. केवळ सकारात्मक विचारांच्या जोरावर समाजामध्ये परिवर्तन घडून येऊ शकते यावर हेमंतदादा पाटील यांचा विश्वास आहे. त्यांनी मिळवलेले राजकीय यश हा केवळ जनतेने दाखवलेला विश्वास आहे. या सूत्रांवर त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा. बाळासाहेबांनी मला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातोश्रीवर बोलवलं. त्या दिवशी माझी पाठ थोपटली की शंकरराव चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये, अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये तू सभापती झालायस आणि त्यानंतर पक्षाने जिल्हा प्रमुख पद